नमस्कार, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासोबत शेअर करायची आहे। निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मार्च 2026ची मासिक चाचणी निपुण महाराष्ट्र CRTM ॲपवर सुरू आहे आणि या ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आढावा घेण्यात येत आहे। तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की चाचणीच्या वेळेबाबत सूचना। तर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर चाचणी घेण्याचा कालावधी हा सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा आहे। या दृष्टीने सर्व शिक्षकांनी या कालावधीतच विद्यार्थ्यांची चाचणी घेणे अपेक्षित आहे आणि पूर्ण झाल्यानंतर ती वेळेत जतन करणे अपेक्षित आहे। वेळेच्या बाहेर चाचणी घेता येणार नाही याची नोंद घ्यावी। हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपण सकाळी 7 वाजेच्या पूर्वी किंवा सायंकाळी 6 वाजेच्या नंतर चाचणी घेणार नाहीत। या दृष्टीने आपलं प्लॅनिंग असावं। वेळेच्या आतच आपल्याला ही चाचणी घ्यायची। बऱ्याचशा शाळांचा सकाळची वेळ आता झालेली आहे, त्यामुळे सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही चाचणी आपल्याला घेणं अपेक्षित आहे। ही चाचणी दिनांक 28 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणं गरजेचे आहे। कारण असं आहे की आता आज 27 तारीख आहे। आज आणि उद्या 2च दिवस आपल्यासाठी उपलब्ध आहेत। तर या 2ही दिवसामध्ये आपण सकाळी 7 ते सायंकाळी 6च्या या वेळामध्ये आपल्या 100% विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करणं अपेक्षित आहे। मागील 2-3 दिवसामध्ये जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आपल्याला अधिक वाढ करणं अपेक्षित आहे। त्यामुळे सर्वांनी नियोजन करून उर्वरित विद्यार्थ्यांची चाचणी वेळेत पूर्ण करावी असेही या अपडेटमध्ये म्हटलेलं आहे। तसेच दिवसाच्या शेवटी चाचणी प्रगती तपासून उर्वरित विद्यार्थ्यांची चाचणी पुढील दिवशी प्राधान्याने पूर्ण करावी। आपण दिवसभरात केल्यानंतर किती विद्यार्थी राहिलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं उद्याच्या दिवशी कशा प्रकारे चाचणी घेता येईल हे प्लॅनिंग अपेक्षित आहे। दिवसाच्या शेवटी आपल्याला जो प्रगती अहवाल आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला हे करायचं आहे। हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे। या अपडेटबाबत एक प्रतिमाचित्र आपल्यासमोर आहे की चाचणीच्या वेळेबाबत सूचना दिलेली आहे। चाचणी कालावधी व अंतिम मुदतसुद्धा दिलेली आहे। 23 मार्च ते 28 मार्च दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही चाचणी घेणं अपेक्षित आहे। शिक्षक नियोजन आणि चाचणी जतन 28 मार्चपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे। वेळेत जतन म्हणजे सेव्ह करणं अपेक्षित आहे। वेळेच्या बाहेर चाचणी घेता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नियोजनासह चाचणी पूर्ण करणे अपेक्षित आहे। दिवसाच्या शेवटी प्रगती अहवाल तपासून पुढील दिवसाचे नियोजन प्राधान्याने करण्यात यावे। 28 मार्च 2026 पर्यंत सर्व चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा हे सुद्धा राज्यस्तरावरून आपल्याला कळविण्यात आलेलं आहे। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर सर्व शिक्षक मित्रांनी आज 27 तारीख आणि उद्या 28 तारीख आपल्या वर्गाचं 100% अध्ययनस्तर कसा होईल यासाठी प्रयत्न करा। आपल्या सर्वांना या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा। आतापर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।